अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजची सुरुवात करते. म्हणजे आता लवकरच महाशिवरात्र येणार आहे. महाशिवरात्र आपणास माहितीच असेल की आपल्या वर्षभरातला सगळ्यात मोठा, सगळ्यात शक्तिशाली आणि अतिशय पवित्र हा दिवस मानला गेला आहे. आता महाशिवरात्री दिवशी आपण दिवसभरामध्ये किंवा सकाळी सकाळी लवकर उठून आपण महादेवांची, शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक असेल, रुद्राभिषेक असेल किंवा इतर मंत्र, स्तोत्र, सेवा सर्व काही आपण पार पाडत असतो. व्रत देखील आपण, उपवास देखील मनोभावे श्रद्धेने या दिवशी करत असतो. पण अशी मान्यता आहे की जर आपण महाशिवरात्रीला 4 प्रहरी सेवा, पूजा, अभिषेक जर आपण त्यावेळेस केला तर नक्कीच अतिशय प्रिय ही 4 प्रहरी सेवा महादेवांना असते. आणि महादेवांची आपण ही 4 प्रहरी सेवा जर महाशिवरात्रीला जर केली, म्हणजे 4 प्रहरी म्हणजे 4 वेळेत आपण त्यांची विशेष पूजा, अर्चा, मंत्र, स्तोत्र, अभिषेक जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, आपल्याला मनशांती लाभते, सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सोबतच महादेवांची विशेष कृपा देखील आपल्याला प्राप्त होत असते. आणि महादेवांची विशेष सगळ्यात आवडती सेवा म्हणजेच आपला ती आहे ती म्हणजेच 4 प्रहरी सेवा. नक्कीच आपल्याला 4 प्रहरी सेवेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि खूप लोकांना प्रश्न पडतो की 4 प्रहरी सेवा नेमकी कशी करायची, कोणत्या वेळेत करायची आहे, म्हणजे प्रहराची ती वेळ कोणती आहे, नेमकी त्या वेळेत कशा प्रकारे आपण अभिषेक करायचा आहे, कुठल्या मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत आणि कशाने अभिषेक करायचा आहे याबद्दल देखील खूप लोकांना प्रश्न पडतो. तर याबद्दल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, महादेवांची विशेष कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर नक्कीच शेवटपर्यंत मन लावून व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न देखील पडणार नाही. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला देखील विसरू नका. तर मंडळींनो, आपणास सांगितल्याप्रमाणे महादेवांना सगळ्यात आवडती सेवा असेल तसं बघायला गेलं तर दिवसभरामध्ये आपण यथाशक्ती त्यांची पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून तर आपण त्यांची सेवा, पूजा, अर्चा सगळं काही करू शकतो. पण बघायला गेलं तर महाशिवरात्रीची जी काही विशेष सेवा असते किंवा अभिषेक आहे किंवा महादेवांना प्रिय असलेली सेवा म्हणजेच काय, 4 प्रहरी सेवा. खूप लोक ही 4 प्रहरी सेवा पाळतात. तसं बघायला गेलं तर भगवान शंकरांची जी काही महाशिवरात्र आहे ती जागरण करून आपण ती साजरी करायची असते. या दिवशी म्हणजे 15 तारखेला रात्री आपण जागरण करायचं असतं. त्यांचं विशिष्ट प्रहर सेवेमध्ये त्यांचा जलाभिषेक असेल, त्यांचा रुद्राभिषेक असेल, सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करायचे असतात आणि विशिष्ट गोष्टी त्याला अभिषेक देखील करायचा असतो. आता सगळ्यात पहिली प्रहर सेवा, आता 4 प्रहरी सेवा असतात म्हणजेच काय, त्या 4 प्रहरी सेवेमध्ये आपण त्यांचा विशेष असा अभिषेक करायचा असतो. जो आपण बघा दिवसभरामध्ये आपण सकाळी सकाळी, आता 15 तारखेला महाशिवरात्र आहे, आपण सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपण महादेवांचा रुद्राभिषेक करतो. त्यांच्या पिंडीवर, जे आपल्या देवघरामध्ये पिंड आहे त्याच्यावर आपण जलाभिषेक असेल, 1 लोटा पाणी असेल किंवा दुधाने, मधाने, पंचामृताने, आपण कशाने, आपण ज्या विशिष्ट गोष्टी आहेत त्यांनी आपण त्यांचा अभिषेक करत असतो. पण मला एक सांगायचं आहे, आता आपण जसं दिवसभरामध्ये सकाळी लवकर उठून आपण अभिषेक करतो त्याच पद्धतीने जर तुम्ही दिवसभरामध्ये 4 प्रहराची जर वेळा पाळल्या आणि त्या 4 प्रहराच्या वेळेमध्ये जर आपण त्यांची विशिष्ट अशी अभिषेक, सेवा, मंत्र, स्तोत्राचं पठण केले तर विशेष कृपा महादेवांची प्राप्त होते. आणि ती सेवा, 4 प्रहरी सेवा त्यांना खूप जास्त प्रिय देखील आहे. पहिली प्रहर सेवा चालू होते ती म्हणजेच आपली 15 तारखेला प्रदोष काळात चालू होते. 15 तारखेला प्रदोष काळामध्ये आपल्याला पहिला प्रहर पाळायचा आहे तो म्हणजेच आता संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. 15 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतचा पहिला प्रहर असणार आहे. आणि या प्रहरेमध्ये आपल्याला विशिष्ट अशा, म्हणजे हा प्रदोष काळ असणार आहे सांगायला गेलं तर 7 ते 9. आता या 3 घंट्याचा हा प्रहर काळ असतो. आता या पहिल्या प्रहरेमध्ये आपल्याला कशाने अभिषेक करायचा आहे, जसं बघायला गेलं तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक पठण करून अभिषेक करू शकता किंवा ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता किंवा इतर कुठले मंत्र सुद्धा तुम्हाला येत असतील त्याने सुद्धा तुम्ही त्यांचा संध्याकाळी प्रदोष काळात 7 ते 9 पहिल्या प्रहरामध्ये तुम्ही अभिषेक किंवा मंत्र सूत्र पठण करू शकता. पण जर तुम्हाला विशिष्ट पद्धतीने अभिषेक करायचा असेल तर नक्कीच त्या टायमिंग मध्ये तुम्ही त्यांना दूध अर्पण करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून तुम्हाला त्या प्रदोष काळात त्यांची सेवा किंवा अभिषेक करायचा आहे. संध्याकाळी 15 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 हा पहिली प्रहर सेवा असणार आहे, पहिला प्रहर काळ असणार आहे. नंतर येतो दुसरा प्रहर काळ, तो म्हणजे आपला आहे तो रात्री, म्हणजेच आपल्या आता 7 ते 9 हे प्रहर पहिला झाला. त्यानंतर दुसरा प्रहर काळ येतो तो म्हणजे 9 ते रात्री 12 पर्यंतचा. आता या प्रहर काळामध्ये तुम्ही महादेवांची परत तुम्ही याच पद्धतीने तुम्हाला यथाशक्ती जे काही मंत्र सूत्र जमत असेल त्याने तुम्ही त्यांच्या अभिषेक आणि मंत्रसूत्र पठण करू शकता. पण जर विशिष्ट पद्धतीने विशिष्ट गोष्टीने करायचं असेल तर रात्री 9 ते 12 या प्रहर काळामध्ये तुम्हाला दह्याने अभिषेक करायचा आहे, दही त्यांना अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला एखादा मंत्र मी सांगितला तर त्या मंत्र देखील तुम्ही त्या
वेळ तुम्ही अभिषेक करू शकता पठण करून. ते म्हणजेच काय तर ह्रीम अघोराय नमः, ह्रीम अघोराय नमः अशा प्रकारे तुम्ही तो मंत्र पठण करून धयाने रात्री 9 ते रात्री 12 पर्यंत तुम्हाला दुसरा प्रहर काळ तुम्हाला अभिषेक करायचा आहे, मंत्रसूत्र पठण करायचे आहे. तिसरा प्रहर काळ जो आहे तो रात्री 12 ते 3 पर्यंत असणार आहे, म्हणजेच पहाटे. आता 16 तारखेला लागून जाईल आपली 15 तारीख संपून 12च्या नंतर 16 तारीख लागते. मग 12 ते 3 पर्यंतचा हा तिसरा प्रहर काळ असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट अशा गायीच्या शुद्ध तुपाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर. परत सांगेल यथाशक्ती देखील तुम्ही करू शकता आणि त्यावेळेस तुम्ही ह्रीम वामदेवाय नमः असं म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा रुद्राभिषेक करा तुम्हाला जर तेवढ्या वेळ बसणं शक्य असेल, किंवा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून जरी केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतरचा चौथा प्रहर काळ जो आहे तो पहाटे म्हणजे 16 तारखेच्या पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा प्रहर काळ असेल चौथा. आता तुम्हाला सांगितलं की महाशिवरात्री ही जागरण करून साजरी करण्याची ही रात्र असते, त्यामुळे त्याला महाशिवरात्र म्हणतात. म्हणून आपण या दिवशी रात्री जागरण करून त्यांची विशिष्ट सेवा, अभिषेक, स्तोत्र, मंत्र पठण करायचे असतात, जेणेकरून त्यांची विशिष्ट अशी कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आता प्रत्येकाला या 4 प्रहरी ज्यांना शक्य आहे ते 4 प्रहरामध्ये विशिष्ट अशा सेवा, अभिषेक करतात. नक्कीच जे मनापासून त्यांना महादेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची ते नक्कीच या 4 प्रहराचे काळ पाळतात. पण ज्यांना शक्यच नाही आहे त्यांनी सकाळी सकाळी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्ही या 4 प्रहर काळातला एक प्रहर काळ जरी पाळला आणि त्या प्रहर काळात जरी तुम्ही ती सेवा केली, अभिषेक केला, मंत्रसूत्र पठण केले तरी सुद्धा चालणार आहे. असं नाही की 4 प्रहर काळ पाळायला पाहिजे. प्रत्येकाला होत नाही, कामं असतात, लहान मुलं असतात, जॉईंट फॅमिली असते, त्यामुळे 4 प्रहर काळातले एक प्रहर काळ जरी पाळला गेला तरी सुद्धा चालेल. किंवा सकाळी सकाळी जरी तुम्ही अभिषेक केला त्यांच्या पिंडीवरती तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर आता प्रत्येक प्रहर काळाच्या अगोदर आपल्याला ती प्रहर काळेमध्ये सेवा चालू करण्याच्या अगोदर शुचिर्भूत होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आंघोळ करून त्या प्रहर, आता समजा तुम्ही 4 प्रहर काळातली एक प्रहर काळ पाळणार असाल तर नक्कीच आंघोळ करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र प्रदान करायचे आहेत. पांढरं वस्त्र प्रदान केलं तर अतिशय उत्तम. तर आपल्याला ते प्रदान करूनच आपल्याला ती प्रहर काळातली सेवा करायची आहे. नाकी इकडे तिकडे शिवत इकडे तिकडे हात वगैरे लावून सरळ आपण पूजेला बसायचं असं नाही. शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ व्हायचं आणि त्यानंतरच आपण त्या प्रहर काळाच्या त्या अभिषेकाला, सेवा, स्तोत्र, मंत्र पठणाला बसायचं आहे. आता 4 प्रहर काळाची जर सेवा पाळणार असाल तर प्रत्येक वेळेस आंघोळ करणं शक्य होणार नाही. त्यामुळे फक्त जर तुम्ही स्वच्छता पाळून आणि गोमूत्र शिंपडून आणि सोबतच तुम्ही हातपाय तोंड धुवून जरी प्रहर काळात जरी पाळले, सेवा जरी करायला बसले तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला आता मी विशिष्ट असे सांगितले आहे. आणि हो, अजून एक राहिलं, आता मी तुम्हाला स्क्रीनवर देऊन देईल की 4 प्रहराची वेळ, मंत्र आणि कशाने अभिषेक करायचे ते सगळं स्क्रीनवर तुम्हाला इथे मी टिप करून देईल. काळजी करू नका, कारण की व्हिडिओमध्ये सांगताना बोलताना कसं होतं, थोडंफार काहीतरी माहिती राहून जाते, सुटून जाते, त्याच्यामुळे सांगते आहे. अजून एक माहिती सुटली होती ती म्हणजे जी चौथी प्रहर काळ जो आहे 3 ते 6 त्यावेळेस तुम्हाला मधाने अभिषेक करायचा आहे भगवान शंकराच्या पिंडीवर, विशिष्ट अशा गोष्टीने करायचं असेल तर. आणि सोबतच तुम्हाला ह्रीम सद्योजाताय नमः किंवा तुम्ही रुद्र, शिवमहिम्न, ओम नमः शिवाय किंवा इतर मंत्रसूत्र पठण जरून तुम्ही अभिषेक केला मधाने तरी सुद्धा चालणार आहे. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे, ते भक्तांच्या एका हाकेल धावून येणारे आहेत. त्यामुळे तुम्ही एक लोटाभर पाणी जरी त्यांच्या पिंडीवर अर्पण करून तुम्ही जलाभिषेक जरी केला तरी सुद्धा ते तुम्हाला प्रसन्न होणार आहे, तुमची मनोकामना, इच्छा पूर्ण करणार आहेत. एक बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलं मनोभावे श्रद्धेने तरी सुद्धा चालणार आहे यथाशक्ती. कारण की भगवान शंकर असेल किंवा कुठलीही देवता असेल ती तुमचा फक्त भाव बघते, श्रद्धा बघते, भक्ती बघत असते, बस. बाकीचं काही त्याला महत्व, बाकीच्या गोष्टी काही महत्व नसतं. म्हणून जी काही सेवा किंवा जी काही मंत्र, स्तोत्र किंवा अभिषेक किंवा जे काही साहित्याने तुम्ही करणार आहात गोष्टी सर्व काही, तर नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा. असं नाही की याच गोष्टी पाहिजे, त्याच गोष्टी पाहिजे आणि नाहीतर नाहीच भेटलं तर नाहीच करायचं, असं करायचं नाही. आपल्याला सर्वच गोष्टी करायच्या आहेत. फक्त आपल्या मन आपलं व्यवस्थित पाहिजे. मन पवित्र असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 प्रहरी सेवा कशी करायची आहे ते कळालं असेल, कोणत्या वेळेत करायची आहे, कशाने करायची आहे, मंत्र स्तोत्र पण सांगितले आहे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. नक्कीच या पद्धतीने तुम्ही 4 प्रहर काळातली ही नक्कीच सेवा करा किंवा 4 प्रहर काळातला एक प्रहर काळ तर नक्कीच पाळा. भले तुम्ही सकाळी अभिषेक केला असेल त्यांच्या पिंडीवर तरी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही 4 प्रहर काळातला एका प्रहर काळ तर नक्कीच त्यांची सेवा करा. विशिष्ट कृपा प्राप्त होते. महादेवांची सर्वात आवडती ही सेवा आहे म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.